नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण लाडक्या बहिणीच्या विषयात एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। राज्यातील लाखो महिला ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होत्या तो क्षण आला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जून 2026चा चालू महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची सुरुवात झाली आहे। या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त जून 2026च्या हप्त्याबद्दलची सद्यस्थिती काय आहे, पैसे जमा झाले नसतील तर काय करावे आणि शासनाने या महिन्यासाठी काय नवीन बदल केले आहेत याची सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या हप्त्याची अचूक माहिती मिळेल। आता मुख्य मुद्द्यांवर बोलूया। जून 2026च्या हप्त्याचे वितरण शासनाकडून अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे। अनेक महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज येण्याची सुरुवात पण झालेली आहे। या महिन्याच्या म्हणजे जुलै 2026च्या तिसऱ्या आठवड्यापासून शासनाने डीबीटीच्या माध्यमातून खात्यात पैसे पाठवण्याची प्रक्रियाही सुरू केलेली आहे। ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी पूर्णपणे लिंक आहेत, ज्यांचे डीबीटी स्टेटस ॲक्टिव्ह आहे, अशा महिलांच्या खात्यात पहिल्या टप्प्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत। जर तुमचे कागदपत्र आणि बँक खाते अगदी बरोबर असेल तर तुम्हाला या महिन्याचा हप्ता प्राप्त झाला असेल किंवा पुढील 24 ते 48 तासात तो जमा होईलच। जर जून 2026च्या महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले नसतील तर त्याला कोणतीही अफवा कारणीभूत नसून काही ठराविक तांत्रिक कारणे असू शकतात। आणि जर तुम्हाला या योजनेतून काढून टाकण्यात आले असेल तर त्यावर एक मी व्हिडिओ बनवलेला आहे। कोणत्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळेल की नाही याची माहिती मी त्या व्हिडिओमध्ये पॉईंट बाय पॉईंट सांगितलेली आहे। या व्हिडिओनंतर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच व्हिजिट करू शकतात। शासनाने जाहीर केल्यानुसार काही तांत्रिक कारणांमुळे महिलांचे पैसे थांबू शकतात, जसे की आधार सीडिंग। तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असणे आणि ते डीबीटीसाठी मॅप असणे हेही महत्त्वाचे असते। या योजनेची इन्स्टॉलमेंट डीबीटीच्या माध्यमाने खात्यात जमा होते, त्यामुळे तुमचे बँक अकाउंट डीबीटी मॅपिंग असणे हेही महत्त्वाचे असते। डीबीटी केवायसी तुम्ही ऑनलाईन चेक करू शकतात। डीबीटी कसे चेक करायचे आणि तुमच्या आधार कार्डला कोणती बँक मॅपिंग आहे याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये डीबीटी टाईप करून द्या, मी त्या विषयावर नक्कीच एक व्हिडिओ बनवेल। पुढचे कारण आहे बँक खाते निष्क्रिय। गेल्या काही महिन्यात जर तुम्ही तुमच्या बँक खात्यातून कोणतेही व्यवहार केला नसेल तर बँक हे तुमचे खाते निष्क्रिय करते। अशा खात्यांमध्ये शासनाचा हप्ता जमा होत नाही। पुढचं कारण आहे केवायसी अपूर्ण असणे। काही बँकांनी जून महिन्यांपासून नवीन नियम लागू केले आहेत, ज्यानुसार तुमची केवायसी अपूर्ण असेल तर सरकारी अनुदानाचे पैसे होल्डवर ठेवले जातात। तुमच्या बँक खात्यात जून 2026चा हप्ता जमा झाला की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची किंवा रांगेत उभे राहण्याची गरज नाही। तुम्ही घर बसूनही मोबाईलवर हे तपासू शकतात। पहिली पद्धत आहे तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत लॉग इन पोर्टलला जाऊन मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा। ॲप्लिकेशन स्टेटस आणि पेमेंट स्टेटस तपासून तिथे जून 2026च्या हप्त्यासमोर अप्रूव्ड किंवा डिस्बर्स लिहिलेले असेल तर तुमचे पैसे जमा झालेले असतील। दुसरी पद्धत आहे PFMS पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम। PFMSच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन नो युअर पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करा। तिथे तुमचे बँक खाते टाकून शासनाकडून आलेले जून 2026चा हप्ता तिथे स्पष्टपणे तारखेसह दिसून येतो। आणि तिसरी पद्धत आहे बँकेचे मिस कॉल किंवा SMS। तुमच्या बँकेची अधिकृत मिस कॉल नंबर वापरून तुम्ही शिल्लक रक्कम तपासू शकतात। पैसे आले नसतील तर तातडीने तुम्ही या गोष्टी करू शकतात। जर तुमचे नाव पात्र यादीत आहे पण जून 2026चा हप्ता अजूनही मिळालेला नाही तर वेळ वाया न घालवता तुम्ही या स्टेप फॉलो करू शकतात। तुम्ही बँकेला भेट द्या, तुमच्या होम ब्रँच ज्या बँकेत तुमचे खाते आहे तिथे जा आणि तुमच्या खात्याचे डीबीटी स्टेटस आणि त्यांना तुमचे खाते डीबीटीसाठी सक्षम इनेबल करायला सांगा। त्यांना सांगा की सरकारी योजनेचे पैसे येणार आहेत। पुढचा आहे आधार कार्ड अपडेट। तुमचे आधार कार्ड चालू आहे की नाही आणि त्यावर तुमचे नाव बँक खात्यावर नावाशी जुळतात का नाही याची खात्री करून घ्या। पुढची स्टेप आहे ती तुम्ही फॉलो करू शकतात। अंगणवाडी सेविका किंवा मदत केंद्र। जर तांत्रिक अडचण समजून येत नसेल तर तुमच्या भागातील अंगणवाडी सेविका किंवा स्थानिक मदत केंद्रावर जाऊन तुम्ही जून महिन्याच्या पात्र यादीत तुमचे नाव तपासू शकतात। जर नाव यादीत असेल उशिरा का होईना तुमचे पैसे खात्यात जमा केले जातील। तर महिला भगिनींनो, ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून 2026च्या हप्त्याबद्दलची अगदी थेट, खरी आणि अचूक माहिती। शासनाकडून पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होत असल्याने जर तुमचे सर्व कागदपत्र बरोबर असतील तर काळजी करण्याची काही गरज नाही। तुमचे पैसे सुरक्षितपणे तुमच्या खात्यात जमा होतील। माहिती आवडल्यास गरजू महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका। चला तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओबद्दल। तोपर्यंत धन्यवाद।